निवडणुकांचा रणसंग्राम सुरू झालेला आहे, गल्लोगल्ली प्रचार सुरू झालेला आहे, पाहताय घोषणाबाजी सुरू आहे। आपण प्रत्येक नेत्याच्या प्रचारात जाण्याचा प्रयत्न करतोय। सध्या मी वरळीत आहे, प्रभाग क्रमांक 195 मध्ये आहे आणि माझ्यासोबत आहेत ठाकरे बंधूंचे शिलेदार खरं तर विजय वणगेजी आपल्यासोबत आहेत। सर, जोरदार प्रचार सुरू आहे, एकदम तुम्ही गल्लोगल्लीत जाताय आहात, एकही रस्ता सोडला नाहीये, काय तयारी काय तुमची? नाही, मला गल्लोगल्ली काही नवीन नाही, गेली 25 वर्ष मी या विभागात शाखाप्रमुख म्हणून काम करतो आहे। ते काही नशिबाचा पण भाग असतो, वॉर्ड लेडीज होतात, SC होतात, त्यामुळे आता संघटनेकडनं आज OBC सीट झाली आणि त्या OBCच्या माध्यमातून मला उमेदवारी मिळालेली आहे। माझ्या सर्व प्रचारामध्ये आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील, सर्व एका जोमाने, महिला पुरुष एका जोमाने काम करत आहेत, दिवस रात्र काम करत आहेत। प्रत्येकजण आपापला बूथ, आपापला किल्ला एका ताकदीने लढवतोय। त्यामुळे माझा निश्चय हा नक्कीच विजय असणार आणि 195 मधील सर्व मनसेचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते असतील, यांच्या ताकदीने आणि यांच्या या विभागातल्या मतदारांच्या आशीर्वादाने मी मुंबईमध्ये 1 नंबर मतांनी नक्कीच विजयी होणार। 1 नंबर मतांनी विजयी होणार। या प्रभागात कार्यरत आहात, प्रभागाचे मूलभूत प्रश्न काय आहेत? प्रभागाचे मूलभूत प्रश्न बघा, आता ह्या विभागात खासदार अरविंदजी सावंत आहेत, अजयजी चौधरी आहेत, त्या ह्या विभागात प्रत्येक सोसायटीमध्ये आमचे चौधरी साहेब असतील आमदार, त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कामं झालेली आहेत। काही ठिकाणी अरविंद सावंत यांच्या निधीतून कामं झालेली आहेत, काही आमचे मित्र आहेत मंगेश कसालकर यांच्या माध्यमातून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून कामं झाली आहेत, काही राष्ट्रवादीच्या माध्यमातून काही लोकांशी संपर्क असून कामं झालेली आहेत। त्यामुळे मला चांगलं बोलताय, मला कुठलीही भीती नसणार। बरोबर, मी स्टँडिंग नगरसेवक जे होते त्यांनी काही कामं केली होती का? नाही, आता ते त्यांना माहिती आहे आणि त्याची चौकशी मी निवडून आल्यावर लावणार आहे, कारण त्यांचा पुस्तकाचा अहवाल आहे, 5 वर्ष माझ्याकडे सगळ्या रेकॉर्ड आहे। त्यांना मीच निवडून आणला, घरातून आणून त्यांना नगरसेवक मी बनवला, कारण एक समाज होता माझ्याकडे, बिडीचा परिसर आहे, हा परिसर आहे, घरातच आहेत ना? आणि हो, म्हणजे ह्या परिसर म्हणजे कसं असतं, घरीच आहेत सध्या ते फिरत आहेत भाजप बरोबर। म्हणजे या परिसराचा उद्देश काय, मी जेव्हा 2000 साली शाखाप्रमुख झालो तेव्हा माझे अनेक मित्र आहेत त्या समाजाचे, मग ते RPIवाले असतील, आपले वंचितवाले असतील, ते समाजाबरोबर आम्ही रात्रीचे चहा पीत कॅपॅसिटी इथे चर्चा करत असताना त्या समाजातले आमचे पदाधिकारी बोलायचे, तुम्ही शिवसेनेवाले आमच्या समाजाला नेतृत्व देत नाहीत, बौद्ध समाजाला। त्यामुळे मी त्यांना शब्द दिलेला की हा वॉर्ड SC होईल, त्यावेळी माझ्या लेटर पॅडवर तिन्ही समाजाचे 3 उमेदवार हे बौद्ध समाजाचेच असतील, इतर कुठलेही नसणार, आणि तो शब्द मी त्या समाजाचा खरा करून दाखवला। आता त्या जो गेला पैशाच्या लालचेने ते त्याचं कर्म, बरोबर, मी तर समाजाला न्याय दिला माझ्या संघटनेकडनं, आता त्या समाजाने मला न्याय द्यायला पाहिजे। आणि मी गेली 25 वर्ष शाखाप्रमुख पदावर काम करतो आहे, गेली सैनिक म्हणून काम करतो आहे, माझं घर, वडील, काका सगळेच काम करतात शिवसेनेचं पूर्वीपासून, त्यामुळे मला कशाची भीती नाही आहे। 25 वर्ष सैनिक म्हणून काम करताय, ही निवडणूक किती डिफिकल्ट वाटते, किती टफ वाटते तुम्हाला? नाही, डिफिकल्ट असं काय वाटत नाही, 1 to 1 इलेक्शन आहे, काही उमेदवार उभे आहेत। यासाठी विचारला कारण की एक अर्ध्या तासापूर्वी मी जे प्रतिस्पर्धी आहेत राजेशजी त्यांच्याशी बोललो, ते असं म्हणाले की मी फायर ब्रिगेडमध्ये काम केलेला माणूस आहे, मी मशाल विझवून टाकणार। अच्छा अच्छा अच्छा, फायर ब्रिगेड ही लोकांचं आयुष्य वाचवण्यासाठी आहे, कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी नाही आहे। आता ते फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहे, जर त्यांची चौकशी केली तर फायर ब्रिगेडमध्ये ते किती सर्व्हिस कार्यरत आहे याची चौकशी व्हावी, तर त्यांच्या अधिकाऱ्यांनाच विचारावं की हे किती वेळा गाडीवर होते आणि किती वेळा आराम करत होते। मला वाटतं इकडच्या लोकांना आता माहिती पडलंय राजेश कांगणे फायर ब्रिगेडमध्ये कामाला आहेत, जेव्हा ते सांगतात की मी फायरमॅन आहे म्हणून, कारण तोपर्यंत मला वाटतं राजेश कांगणे घरातच दिसत होते, त्यामुळे त्यांना लोकांना सांगावं लागतं की ते फायरमॅन आहेत आणि फायर ब्रिगेडमध्ये कामाला होते। आणि त्यांना माझी विनंती आहे, तुमच्या माध्यमातून एक आव्हान आहे की मशालीसोबत इंजिन पण आहे आणि तुतारी पण आहे, विजयाची तुतारी, आमच्या विजयदादाची तुतारी आम्ही 17 तारखेला वाजवणार आहोत, हा आमचा ठाम विश्वास आहे। एक शेवटचा प्रश्न, आम्ही एक सेगमेंट करतोय की मी नगरसेवक झालो तर, तुम्ही नगरसेवक झालात तर काय काम कराल? प्रभागातले काही मुद्दे असतील, काही प्रश्न असतील, काय काम कराल नगरसेवक झालात तर? या विभागात काही समस्या असतील तर ते आमचे जे आमदार खासदार यांच्या माध्यमातून आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण आता मुंबईमध्ये बहुतेक ठिकाणी पुनर्विकास होतो,
त्या पुनर्विकासामध्ये जेव्हा स्लम असतात, रिपेअर बोर्डाच्या बिल्डिंगी असतात, त्या रिपेअर बोर्डातून रिपेअरिंग होतात. पण जेव्हा अशा नवीन बिल्डिंगी तयार होतात सोसायट्या डेव्हलपमेंट झाल्यानंतर, त्यात कायद्यात तरतूद नाही आहे नगरसेवक आमदार फंड वापरायला. मग तो वेगळ्या बयशीने काम करणार, मग इथे अनेक तक्रारदार पण उभे राहतात. तर माझं पहिलं प्राधान्य असेल की महानगरपालिकेत गेल्या की जो मतदार आहे, मग तो सोसायटीत राहतो, म्हाडाच्या सोसायटीत असो, गिरणी कामगार वसाहतीमध्ये असो, SRAच्या बिल्डिंगमध्ये असो, तिथे जो निधी वापरता येत नाही तिथे कायद्यातमध्ये तरतूद केली जाईल. पूर्वी असंच होतं, बिडीचा परिसरामध्ये आम्हाला नगरसेवक म्हणून निधी वापरता येत नव्हता. पण त्यावेळीचे आमचे मी शाखाभूमी असताना त्यावेळीचे आमचे नगरसेवक, माजी नगरसेवक ॲडव्होकेट जगदीश सावंत, बिड्डीला रोडला सुनील शिंदे होते नगरसेवक. तेव्हा आम्ही ते जयराज फाटक कमिशनर होते, त्यावेळी आम्ही त्याच्यात कायद्यात तरतूद करून घेतली. त्याच्यानंतरच बिडीचाही कामाला 2 चाईच्यामधील लादीकरण असेल, गटार लाईन असेल, काही सुशोभीकरण असेल, हे मग कायद्याच्या तरतूद करूनच आज तिथे निधी वापरला जातो. एक 3 कामं जी तुम्ही निवडून आलात तर पटकन कराल. 3 कामं म्हणजे आता लोकांना जर पाण्याची समस्या असेल, गटाराची समस्या असेल, इतर काय असेल, इतर काही समस्या असतील किंवा आरोग्याचे प्रश्न असतील, माझा जास्त कल हा आरोग्याच्या दृष्टीने असणार. कारण मुंबईमध्ये सध्या तुम्ही बघताय जास्तीत जास्त प्रदूषण आहे, लोक दम्यात खोकल्याने आजारी पडत आहेत. माझं पहिलं लक्ष त्या आरोग्याच्या याच्यावर असेल. पहिलं लक्ष आरोग्याच्या याच्यावरती असं म्हणतायत. खरं तर मग अशी राजेश म्हणाले की मी फायर ब्रिगेडमध्ये आहे, मशाल विझवून टाकेन, पण त्याला सुद्धा आता यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता 195मध्ये कोण फ्लावर आणि कोण फायर हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.